नमस्कार मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ निवृत्तीवेतन योजना व इतर सर्व निराधार अनुदान योजनेतील नागरिकांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे। मित्रांनो, सर्वांना माहिती आहे की एसटी बसमध्ये ज्येष्ठ नागरिकांना, दिव्यांगांना आणि महिलांना आरक्षण दिले जाते, परंतु ज्यावेळेस एसटी बसमध्ये प्रवास करत असतो त्यावेळेस त्यांना या आरक्षणाचा फायदा मिळत नाही। तसेच निराधार व्यक्तींना याबाबतचे नियम माहिती नसतात। तर मग एसटीत जी काही सवलत दिली जाते दिव्यांगांना, महिलांना आणि ज्येष्ठांना, त्या संदर्भात कोणते सीट आरक्षित असतात, तसेच सीट आरक्षणाचे नियम काय आहे, एसटी प्रवासांसाठी आपण कशा पद्धतीने या नियमांचा वापर करावा, त्यासाठी अतिशय महत्त्वाची अशी माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की ज्यामुळे दिव्यांगांना तसेच महिलांना आणि ज्येष्ठांना प्रवास करताना कोणतीही तकलीफ किंवा त्रास या ठिकाणी होणार नाही। ज्यावेळेस तुम्हाला या व्हिडिओमधील सर्व गोष्टी माहिती होतील त्यावेळेस तुम्हाला या ठिकाणी तुमच्या आरक्षणापासून आणि तुमच्या सीटपासून कोणीही अडवू शकत नाही। तुम्हाला प्रत्येक सवलत या ठिकाणी एसटी प्रवासात दिली जाणार आहे। तर मग तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। तर मग मित्रांनो, सरकारचे काय नियम आहेत ते आपण या परिपत्रकातून बघूया। दिव्यांगांना एसटीच्या सर्व बसेसमध्ये कायमस्वरूपी आरक्षण। दिव्यांग प्रवाशांना यापुढे एसटीच्या सर्व प्रकारच्या बसमध्ये आरक्षित आसन कायमस्वरूपी देण्यात आले असून ते कोणत्याही थांब्यावर चढल्यास त्यांना त्यांचे आरक्षित आसन उपलब्ध करून देण्याची जबाबदारी संबंधित वाहकाची असणार आहे, म्हणजे कंडक्टरची असणार आहे। त्यामुळे दिव्यांगाचा प्रवास यापुढे अधिक सुखकर व आरामदायी होणार आहे। एसटी महामंडळाच्या वाहतूक विभागाने एक परिपत्रक काढून एसटीच्या वेगवेगळ्या प्रकारच्या बसेसमध्ये दिव्यांगांना आरक्षित आसने निश्चित केलेली आहे। साध्या बसेसपासून तर शिवनेरी बसेसपर्यंत दिव्यांग प्रवाशांना कोणत्याही टप्प्यावर त्यांचे आरक्षित आसन केवळ त्यांच्यासाठी राखीव ठेवण्याची सूचना एसटी महामंडळाने स्थानिक एसटी प्रशासनाला दिलेल्या आहेत। ज्यावेळी बसमध्ये दिव्यांग प्रवासी प्रवास करीत नसतील तेव्हा ते आसन सामान्य प्रवाशांसाठी उपलब्ध होईल। तथापि दिव्यांग प्रवासी कोणत्याही थांब्यावर बसमध्ये चढल्यावर त्यांना ते आसन तातडीने उपलब्ध करून देण्याची जबाबदारी संबंधित वाहकाची असेल। याबरोबर दिव्यांगांना प्रवास करताना कोणतीही अडचण येऊ नये म्हणून त्यांना चढ उतार करताना प्राधान्य द्यावे। तसेच त्यांना त्यांच्या थांबा आल्यानंतर त्यांचा अवगत करून बसमधून उतरण्यासाठी चालक वाहकांनी सर्वतोपरी मदत करावी असे निर्देश देण्यात आलेले आहे। तर मग मित्रांनो, या अपंगांना बसमध्ये कोणकोणती सीट राखीव ठेवण्याबाबतचा GR आहे, तो GR मध्ये परिपत्रक आहे, त्यामध्ये काय माहिती दिली आहे ते बघूया। या ठिकाणी बघा, प्रादेशिक व्यवस्थापक म्हणजे सर्व जे काही विभाग नियंत्रक आहे राज्यातील त्या सर्वांना हे परिपत्रक दिलेले आहे, सर्वांना ही माहिती दिलेली आहे। शयनयान शिवनेरी बसेसमध्ये आसने राखीव ठेवण्याबाबत मग साधी बसमध्ये कोणकोणते आसने बघा। दिव्यांग प्रवाशास राज्य परिवहन मंडळाच्या सर्व प्रकारच्या बसेसमध्ये आसने राखीव ठेवण्याबाबत तसेच सदरची आसने प्रवासादरम्यान लाभार्थ्यास उपलब्ध करून देण्याबाबतची बाब या कार्यालयाच्या विचाराधीन होती। त्या अनुषंगाने आपणास पुढील प्रमाणे सूचना देत आहे। दिव्यांग प्रवाशांना खालील प्रमाणे राज्य परिवहन बसेसमध्ये आसने राखीव ठेवण्यात येत आहे। तर बस साधी बसमध्ये बघा 3, 4 आणि 5, 6 नंबरचं सीट हे आरक्षित आहे की दिव्यांग बांधव कोणत्याही ठिकाणी चढले तर त्यांना ते सीट देणे गरजेचे आहे। निम आराम बसमध्ये 3, 4 नंबरचे सीट हे आरक्षित आहे। ई शिवाई बस असेल तर 3, 4, 5, 6 नंबरचे सीट आरक्षित आहे। शिवशाहीमध्ये सुद्धा 3, 4, 5, 6 नंबरचे सीट आरक्षित आहे। विना वातानुकूलित शयनयान जर असेल तर 7 नंबरचं सीट आरक्षित आहे। EV जे 9 किंवा 35 आसनीची गाडी आहे म्हणजे इलेक्ट्रॉनिक, त्यामध्ये 3 आणि 4 नंबरचं सीट आरक्षित आहे। मिडी गाडी असेल त्यात 30 आणि 31 नंबरचं सीट आरक्षित आहे। विना वातानुकूलित शयनयानमध्ये 6 नंबरचं सीट आरक्षित आहे। शिवनेरीमध्ये 13 आणि 14 नंबरचं सीट आरक्षित आहे। मग दिव्यांग लाभार्थी कोणत्याही स्थानकातून प्रवास करीत असेल त्या स्थानकावर थांब्यावर सदर आसन प्रवासाकरिता उपलब्ध करून देणे गरजेचे आहे। आरक्षित अनारक्षित बसेसमध्ये दिव्यांग लाभार्थ्यांस राखीव ठेवण्यात आलेले आसन हे कायमस्वरूपी राखीव ठेवण्यात यावे। दिव्यांग प्रवासी उपलब्ध न झाल्यास सदर आसनाचा वापर सामान्य प्रवाशांना करता येईल। मात्र प्रवासादरम्यान दिव्यांग प्रवासी उपलब्ध होताच सदर आसने त्यांना रिकामे करून देण्यात यावी। दिव्यांग लाभार्थ्यास आसन आरक्षित करताना प्रथम दिव्यांगांसाठी राखीव ठेवण्यात आलेले आसने आरक्षित करण्यास प्राधान्य देणे, परंतु
जर सदरची आसने उपलब्ध नसल्यास दिव्यांग लाभार्थ्यास सर्वसाधारण आसने आरक्षित करण्यात यावी। मग मित्रांनो, दिव्यांग व्यक्तींना राज्य परिवहन बसेसमध्ये चढण्या उतरण्याकरता वाहन चालक यांनी मदत करण्यात यावी आणि उतरण्याचे जे ठिकाण येईल त्याबाबत वाहकाने उद्घोषणा करून त्या ठिकाणी दिव्यांग प्रवाशांना सूचित करणे गरजेचे आहे। त्यांना सांगणे गरजेचे आहे की तुम्हाला ज्या ठिकाणी उतरायचं आहे ते ठिकाण आले आहे। त्यांना सांगणे गरजेचे आहे की तुमचे उतरण्याचे ठिकाण या ठिकाणी आलेले आहे। दिव्यांग प्रवाशांना राज्य परिवहन मंडळाचा प्रवास सुकर व्हावा या हेतूने योग्य ती मदत चालक आणि वाहकांनी तसेच दिव्यांग प्रवाशांना करावी। सद्य स्थितीमध्ये दिव्यांगांना वातानुकूलित शयनयान तसेच शिवनेरी जन शिवनेरी बसेसमध्ये आसने राखीव ठेवण्यात आलेली नव्हती। या परिपत्रकाद्वारे विना वातानुकूलित शयनयान तसेच शिवनेरी जन शिवनेरी बसेसमध्ये आसने राखीव ठेवण्यात येत आहे। सदर बसेसमध्ये राखीव ठेवण्यात येणाऱ्या आसनाचा आरेखन तक्ता सोबत जोडण्यात येत आहे। इतर सवलतधारी प्रवाशांना या कार्यालयाच्या वरील संबंधित संदर्भीय पत्राद्वारे ठेवण्यात आलेल्या राखीव आसनांमध्ये तसेच सूचनांमध्ये कोणताही बदल करण्यात येत नाही। सदरचा बदल करण्यात आलेला आहे। विना वातानुकूलित शयनयान शिवनेरी जन शिवनेरी बस आसन व्यवस्थेची प्रत्यक्षात अंमलबजावणी ही तांत्रिक अडचणीमुळे ऑनलाईन संगणकीय आरक्षण प्रणालीवरती दिनांक 1/11/2024 पासून करण्यात येत आहे। तर मग आता इथं ऑनलाईन सुद्धा तुम्हाला आरक्षण किंवा सीट मिळणार आहे। प्रमाणे बदलावाची माहिती सर्व संबंधित चालक वाहक पर्यवेक्षक कर्मचारी तसेच सर्व आगार व्यवस्थापक यांना देण्यात यावी। सदरची कार्यवाही अत्यंत महत्त्वाची असून तातडीने पूर्तता करण्यात यावी। आपणास करण्यात आलेल्या कार्यवाहीचा अहवाल कार्यालयात सादर करावा। महाव्यवस्थापक वाहतूक यांनी या ठिकाणी ही माहिती दिलेली आहे। तर मग मित्रांनो, या ठिकाणी आपण बघू शकता सीट आरक्षित ठेवलेले आहे। कोणती सीट कोणत्या ठिकाणी आरक्षित ठेवलेले आहे हे या ठिकाणी दिलेले आहे। तर आपल्याला पुढील तक्त्यामध्ये इथं कळणार आहे। आपण आधीच बघितलं की किती नंबरचे सीट हे आरक्षित ठेवण्यात आलेले आहे। तर वातानुकूलित जे काही गाडी आहे त्याच्यामध्ये 6 नंबरचं सीट हे दिव्यांग बांधवांसाठी आरक्षित आहे। महिलांसाठी 4 आणि 5 नंबरचं सीट आरक्षित आहे। तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी 6 नंबरचं सीट आरक्षित आहे आणि दिव्यांगांसाठी 7 नंबरचं सीट आरक्षित ठेवण्यात आलेले आहे। तसेच मित्रांनो, इतर सर्व गाड्यांमध्ये सुद्धा महिला आणि ज्येष्ठांसाठी सीट हे आरक्षित ठेवण्यात येते। तर मग मित्रांनो, दिव्यांग लाभार्थी जर असतील तर त्यांना रंगीत झेरॉक्स प्रतीवर प्रवास करता येणार आहे। सवलत अनुदेय राहणार आहे, कारण की आता UIDI कार्ड सर्वच लाभार्थ्याकडे नाही आहेत। तर ते त्यांचे पोहोचलेले नसतील तर त्यांनी ऑनलाईन प्रिंट काढून ती सोबत ठेवली तरी त्यांना आरक्षण देणे गरजेचे आहे। म्हणजे जे दिव्यांग बांधव आहे 40% वर अपंगत्व सर्टिफिकेट आहे त्यांच्याकडे, त्यांना निम आराम बसमध्ये 75% सवलत मिळते आणि 65% जर अपंगत्व असेल 65% वर तर त्यांच्या सोबत जे प्रवास करतात त्यांना 50% सवलत या ठिकाणी दिली जाते। आणि शिवशाही बसमध्ये त्यांचे साथीदारास म्हणजे 70% त्या दिव्यांग व्यक्तींना आणि साथीदारास 45% सवलत मिळत असते। तर मित्रांनो, दिव्यांग लाभार्थ्यात जे वैयक्तिक ओळखपत्र आहे दिव्यांग प्रमाणपत्र त्यांच्या मूळ प्रत किंवा झेरॉक्स प्रत शासनाच्या डिजिलॉकर प्रणालीवर प्रतीवर राज्य परिवहन प्रवासात सवलत अनुदेय करण्यात किंवा कळवण्यात आलेली आहे। तुमच्याकडे झेरॉक्स असली तरी तुम्हाला त्या ठिकाणी चालणार आहे। तर मित्रांनो, अशा पद्धतीने महत्त्वाची अपडेट होती।